नमस्कार. एकला चलोरीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत नागपूर जवळच्या हिंगणा परिसरामध्ये. सध्या गोवंशाच्या रक्षणासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. महाराष्ट्र सरकारने तर मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या थांबवण्यासाठी कायदे केले आणि त्याच्या अंमलबजावणीतून अनेक प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडील गोवंशाचं रक्षण व्हायला पाहिजे, आपल्याकडील ज्या गायीच्या जाती आहेत त्याचं रक्षण व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने मात्र कोणीच काही करताना दिसत नाही. पण नागपूरचाच सजल कुलकर्णी हा तरुण मुलगा या सगळ्या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रवास करताना आपल्याला दिसतो. गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याने गायीच्या वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास करून आणि विशेषतः ज्या गवळाऊ जाती या विदर्भामधल्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत, त्याचा जो एक वारसा आहे, त्याचा जो वंश आहे, त्याच्या रक्षणासाठी सजलने स्वतःच्या माध्यमातून एक वेगळी लढाई सुरू केलेली आहे. ती लढाई आपण त्याच्याच शब्दात समजून घेऊया. चला भेटूया सजल कुलकर्णी यांना. हाय सजल. नमस्कार. हार्दिक स्वागत एकला चलोरेमध्ये तुझं. थँक्यू. तू ज्या पद्धतीने म्हणजे आताचे जे तरुण मुलं मी बघतो त्यांच्या बोलण्यामध्ये हे गाईज म्हणजे हे फक्त वेगळ्या पद्धतीने येतं, पण तू खऱ्या अर्थाने गाई गुरांमध्ये रमायला लागला. हे काय, कशामुळे? गाई गुरांमध्ये मी रमायला लागलो लहानपणापासूनच. माझ्या घरी गाई होत्या. घरी नागपुरात गाई होत्या. कुठे राहत होता तू? नागपूरला आम्ही राहायचो, भगवाननगरला. माझ्या घरी जवळपास एक 10-12 गाई होत्या. आणि माझे काका आणि माझे बाबा दोघेही मिळून ते जनावरांचं करायचे. आणि माझा खेळ म्हणजे तोच होता. लहानपणी गाई वासरं गोठ्यातच माझं टाइमपास व्हायचा. पुढे जाऊन मग विचार केला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचा. पण एक 4-5 मार्कांनी व्हेटरनरीला ॲडमिशन काही मला घेता नाही आली. मग मी ॲडमिशन घेतली BSc बायोटेक्नॉलॉजीला. BSc बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतल्यानंतर सेकंड इयरला माझा संपर्क आला महाराष्ट्र भूषण असलेले डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांच्याशी. यांनी महाराष्ट्रातल्या यूथसाठी निर्माण नावाची जी एज्युकेशन प्रोसेस सुरू केली आहे, बरोबर, त्याचा मी भाग झालो. निर्माणच्या प्रवासामधनं बऱ्यापैकी मला माझी आवड, समाजाची गरज, तर खरंच गाई गुरही समाजाची गरज आहे का, तर हे सगळं तपासण्याची, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानं झेलण्याची, समजून घेण्याची ही सगळी प्रोसेस मला फायदेशीर ठरली. आणि मग ठरवलं की आपण याच्यातच काम करायचं. सजल, आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जेवढी गाईगुरं होती तेवढीच गाईगुरं आता असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यावेळेस गाईगुरांचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जे स्थान होतं ते स्थान मात्र आता राहिलेलं नाही. बरोबर. मध्यंतरी मला व्हॉट्सअपवर एक जणाने जोक पाठवला. त्यांनी लिहिलं होतं की आजकालच्या याच्यामध्ये गाई गुरं चरण्यासाठी अशी सोडली जातात आणि मालक लोक कुत्र्यांना घेऊन फिरवायला. तर हा काळ जो बदललेला आहे, एकीकडे गोरक्षणाचा आपल्या धर्माशी संबंध श्रीकृष्णामुळे असेल किंवा अन्य वाङ्मयामुळे असेल, आणि त्यांचं शेतकऱ्यांच्या जीवनातलं अत्यंत महत्वाचं स्थान, आणि आताची बदललेली परिस्थिती, तू अभ्यासक म्हणून त्याच्याकडे कसं बघतोस? एकतर जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या काही उलाढाली होतात त्याचा डिटेल अभ्यासाबद्दल मी नाही बोलणार, तेवढा मोठा मी नाही आहे. पण त्याला कुठेतरी आपल्या इथल्या जनावरांमध्ये जे बदल व्हायला हवे होते, जे युरोपीय देशांमध्ये झाले, तिथे आपण कमी पडलो. जनावरं कमी नाही पडले, आपण कमी पडलो. तर त्या दृष्टीने प्रयत्न नाही झाले. आता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दुधाचा खूप मोठा तुटवडा आपल्याकडे पडला. त्याच्यासाठी आपण संकरीकरणाकडे वळलो. तो झाला तात्कालिक उपाय. संकरीकरण करणं हा तात्कालिक गरज होती. म्हणजे इतकी लोकसंख्या, इतके तोंड पोट भरायचं होतं, आणि व्हेजिटेरियन पॉप्युलेशन आपल्याकडे लोकांचं जास्ती आहे. ॲनिमल प्रोटीन तुम्ही त्यांना काय द्याल, तर दूध हे त्याचा सगळ्यात चांगला उपाय होता. म्हणून मग आपण संकरीकरणाकडे वळलो. पण ज्या
ज्या अनुभवातून आपण शिकत गेलो संकरीकरणाबद्दल, त्या अनुभवातून तो अनुभव आपण आपल्या जनावरांसाठी वापरला नाही. अजूनही आपण दर 5 वर्षांनी, दर 10 वर्षांनी बाहेरच्या देशातनं वीर्यकांड्या किंवा वळू तिकडनं आणायचे आणि आपल्याकडल्या जनावरांवरती त्याचं संकरीकरण करायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सजल, आपल्या ज्या देशी गायी होत्या, गीरची असेल किंवा काठेवाडी असेल किंवा आपली गवळाऊ विदर्भातली असेल, श्रीकृष्णापासून जीची परंपरा आहे, या ज्या अस्सल जाती होत्या, ज्यांनी शतकानुशतक भारतीय लोकांना बळ दिलेलं होतं, त्या मागे पडल्यासारख्या नाही वाटत का? त्या मागे एवढ्यासाठी पडल्या की एक तर वाढती लोकसंख्या, जमिनीचं जे काही डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे होत चाललंय सध्या, जंगलं कमी होत आहेत. आता एक कारण गवळाऊ कमी होण्यामागचं असंही म्हणतात की बोर धरण एक्सटेंड झालं, टायगर प्रोजेक्ट म्हणून त्याला हे मिळालं, आणि त्या भागात राहणारे जे नंदा गवळी लोक आहेत, चराईसाठी जागाच नाही उरलेली. म्हणजे 2009-10 मध्ये मी स्वतः दर आठवड्याला कितीतरी ट्रक भरून गायी विकायला गेलेल्या गवळाच्या मी स्वतः पाहिलं. आणि आता तर ज्या अस्सल होत्या, ज्या आपण ट्रू टू टाईप, आम्ही टेक्निकल भाषेत ज्याला ट्रू टू टाईप गवळाऊ म्हणतो, त्या उरल्याच नाही. आता मोजायच्या म्हटलं तर हार्डली आपल्याला 150 ते 200 प्युअर गवळाऊ ज्याला आपण म्हणतो त्या गायी दिसतील. श्रीकृष्णापासूनची याची परंपरा आहे. रुक्मिणी हरणाच्या वेळेला इथे हिंगण्यापासून आपण सरळ कौंडिण्यपूर पुढे वर्धा जिल्ह्यामध्ये, आता अमरावती जिल्ह्यामध्ये येतं ते मूळ स्थान म्हटलं जातं गवळाऊचं. तर या ब्रीड बद्दल सांगायचं म्हणजे पहिल्यांदा आपण हे ब्रीड बघू. चालेल, नक्की. तर हे वर्धा, नागपूर, यवतमाळचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग इथे असलेलं नेटिव्ह ब्रीड म्हणजे गवळाऊ. तर या ब्रीडची खासियत अशी की जास्त तापमानात राहू शकतं. एक्स्ट्रीम कंडिशन ज्या विदर्भातल्या आहेत त्याच्यामध्ये तग धरून राहतं. आता आपण याच्या समोर टाकलेला चारा बघू. खूप काही न्यूट्रिशियस चारा लागतो अशातलाही काही भाग नाही. ते खाऊन ऑप्टिमम, मी खूप नाही म्हणणार पण ऑप्टिमम उत्पादन शेतकऱ्याला नक्कीच देईल, असं हे ब्रीड आहे. मी मध्यंतरी बातम्या भरपूर गाजल्या होत्या, आमच्या चॅनलवर सुद्धा आम्ही दाखवलं की शेतकऱ्यांसाठी म्हणून शासनाने ज्या गायी दिलेल्या होत्या त्या काही महिन्यातच विदर्भातल्या उन्हाने गतप्राण झालेल्या दिसल्या. कारण त्या दुसऱ्या कुठल्या तरी प्रदेशातल्या होत्या आणि इथे आणून देणं दिल्या सरकारी. अगदी बरोबर. एक तर काय की ज्या माणसाला रोज 2 लिटर पण दूध काढायची सवय नाही, फक्त दूध हा गायीचा हे नाही ना, म्हणजे गाय फक्त दुधासाठी हा जो आपल्याकडे एक पगडा बसलाय तसं नाहीये. तर ती वासरू देते वर्षाला एक, ती शेतीला लागणारं शेणखत देते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या परिसरामध्ये चरताना जे काही झाडपाला, जो काही गवत ती खाते, त्याची सर्व्हिस ती तुम्हाला देते. बरोबर, इकोसिस्टमची सर्व्हिस ती तुम्हाला देते. आता काय झालं की ज्वारी होती विदर्भामधली, ती गेली, सोयाबीन आलं. तर सोयाबीनचं कुटार काही हे जनावर खात नाहीत तितकं. खाल्लं तर आता पोटातली आग म्हणून खातात, पण त्याचा काही परिणाम आपल्याला दिसत नाही. तर अशा कारणांनी हे जनावर कमी झालेले आहेत. आता हार्डली 250-300 गवळाऊचे जनावर उरले असतील. पण याच्याकडे आता सरकारने गोवंश हत्याबंदीसाठी इतका मोठा कायदा केला, म्हणजे पूर्ण राज्यामध्ये गोवंशाच्या हत्येला बंदी केली आणि त्याच्यावर जो आधारित मोठा उद्योगधंदा होता, म्हणजे चर्मोद्योग त्याच्यावर होतं, अनेक लोकांच्या जगण्याशी संबंधित होता. म्हणजे तेवढं धाडस दाखवलं या सरकारने. पण इथे ज्या गोवंशाचं खऱ्या अर्थाने रक्षण करायला पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे, तिथे काही एखादं केंद्र सुरू केलं पाहिजे, हे काय होताना दिसत नाही. याला काय कारण आहे? म्हणजे तू एक तरुण अभ्यासक म्हणून मेन कारण लोकांना सोबत घेतलेलं नाही. आता कायदा करताना सुद्धा ज्या लोकांच्या म्हणजे चांगलं जम चांगल्या गायी कत्तलखान्यात जाऊच नाही, पण ज्या लोकांचं ते अन्न होतं त्यांना विचारात घेणं आवश्यक होतं, एक गोष्ट. आणि संवर्धन करताना सुद्धा लोकांसोबत. नंदा गवळी या ब्रीडचे सगळ्यात म्हणजे हे ब्रीड तयार करणारे लोक आणि सांभाळणारे पिढ्यानपिढ्या,
त्यांना सोबत घेऊन संवर्धनाचा कार्यक्रम करणं आवश्यक आहे. फक्त हेच नाही, महाराष्ट्रात असे आपल्याला जे 4 ते 5 ब्रीड आपल्याकडले, आता 6वं मीच कॅरेक्टराइज करून गडचिरोली चंद्रपूरमध्ये समोर आणलाय की ते ब्रीड आहे. कोणतं सांगते जरा? त्याला कठाणी म्हणतात, काही भागामध्ये त्याला माडी म्हणतात. कारण म्हणजे त्याची पण गंमत अशी आहे की माडी या लोकांकडे असल्यामुळे माडी. ओके. इकडे कठाणी म्हणतात चामोर्शी तालुक्यामध्ये. याचं कारण असं की ते लोक त्याला कम्पेअर करतात आपल्या डाळवर्गीय पिकाशी. ओके. आणि डाळवर्गीय पिकाला ते लोक कठाण म्हणतात. कठाण, बरोबर आहे, कठाण म्हणतात. तांदळाचं पीक निघाल्यानंतर जो काही ओलावा जमिनीत राहतो त्याच्यावरती ते डाळ्यांचे म्हणजे पीक घेतात. बरोबर. आणि तशासारखं हे जनावर आहे. तितकं कठीण, काय म्हणतात त्याला आपण, स्टर्डी जनावर ते आहे, म्हणून कठाणी. तर ते तिकडे त्याला लोकांना फार माहिती नाही त्याच्याबद्दल, पण आहे त्या भागामध्ये, पिढ्यानपिढ्या लोकांनी ठेवलेला आहे. तू कसा काय शोध घेतला त्या प्रजातीचा? त्याचा शोध घेतला असा की माझं MSc मी केलं बायोडायव्हर्सिटीमध्ये पुणे विद्यापीठातनं, गरवारे कॉलेजमधनं. त्याचा मला MScचा थेसिस करायचा होता. आणि जेव्हा मी निर्माणच्या शिबिराला जायचो तेव्हा त्या भागामध्ये या गायी बघायचो. त्या गायी एकसारख्या दिसायच्या, लाल पांढऱ्या रंगाच्या, साईज पण सारखा, आकार पण सारखा, एक कळपाला एक आकार असतो जनावरांच्या, तो पण सारखा. म्हटलं हे वेगळं ब्रीड असलं पाहिजे, कारण वाचन या बाबतीतलं सुरूच होतं. मग विचारलं लोकांना, नाही हे गावरान आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. टेक्निकल लोकांना विचारलं, हे नॉन डिस्क्रिप्ट आहे. नॉन डिस्क्रिप्ट म्हणजे हा आपला कमीपणा ना, आपण त्याला डिस्क्राईब नाही करू शकतो. तर मी माझा MScचा थेसिस तोच घेतला. म्हटलं आपण याचा कॅरेक्टर काय होईल, म्हटलं झालं 1 वर्ष जाईल आपलं MSc मध्ये, नाही समजा काही याच्यातनं बाहेर निघालं तर कॅरेक्टरायझेशन त्याचं मी केलं. पण या सगळ्या कामामध्ये बायफ म्हणजे निर्माणनी मला जिथे पोचवलं बायफ, त्या लोकांचा मला बऱ्यापैकी मदत मला मिळाली. कारण तिथे म्हणजे ज्यांनी सुद्धा स्वतःचं आयुष्य जनावरांच्या डेव्हलपमेंटमध्येच घालवलेलं आहे असे दिग्गज तिथे सगळे आहेत. गिरीश सोहनी बायफचे प्रेसिडेंट, डॉक्टर गोखले जे डायरेक्टर रिसर्च म्हणून बायफचे आहेत, डॉक्टर पांडे, या लोकांच्या मार्गदर्शनाने पुष्कळ फरक पडला. आणि फॉर्च्युनेटली मी जी काही पद्धत वापरली कॅरेक्टरायझेशनची, त्यांनी सिद्ध झालं की हे नवीन ब्रीड आहे. त्याचा आधीचा कुठे उल्लेख तुला मिळाला होता का? इंग्रजांनी लिहिलेल्या गॅझेटियरमध्ये त्याच्या बाबतीतलं लिटरेचरची जेव्हा शोधाशोध सुरू केली मी, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचं गॅझेटियर वाचलं. त्याच्यात इंग्रजांनी लिहून ठेवलं होतं की हे पिढ्यानपिढ्या कुपोषित राहिलेलं पांढऱ्या आणि लाल रंगाचं असं ब्रीड आहे, अशी जात ही आहे. आणि याला त्या काळामध्ये तेलंगपत्ती असं त्यांनी म्हटलं होतं. मे बी तेलंगणाला लागून तो भाग असल्यामुळे ते नाव असेल. म्हटलं झालं, जॅकपॉट लागला आपल्याला, करून बघू. करून बघितल्यानंतर लक्षात आलं की हे ब्रीड आहे वेगळं. पण याच्या बाबतीतलं जेव्हा मी पेपर पब्लिश केला की असं ब्रीड या भागामध्ये आहे आणि याचं मोजमाप आम्ही केलाय, पण त्याच्यातले सो कॉल्ड बाहेरचे तज्ज्ञ जे होते ते मानायला तयार नाही की बायोडायव्हर्सिटी वाला माणूस कसा काय गायींबद्दल काम करतो. आता बायोडायव्हर्सिटी मध्ये गायी येतात हे कोण सांगणार? तर आयझर म्हणजे पुण्याला जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, तिथले बायोलॉजीचे जे प्रोफेसर आहेत डॉक्टर मिलिंद वाटवे, रिनाऊंड बायोलॉजिस्ट, त्यांना भेटलो. म्हटलं असं असं आहे, याचं DNA लेवलचं काम आपल्याला करायचं आहे. त्यांनी परवानगी दिली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर आयझरमध्ये त्याचं DNA लेवलचं काम केलं. DNA लेवलचं काम केल्यानंतरही तेच प्रूव्ह झालं की हे वेगळं ब्रीड आहे. तो आता त्याच्या रिकग्निशनची प्रोसेस आम्ही चालली आहे. तू ज्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो, इथला शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्येच्या गर्तेत जाताना दिसतो. तर गुराढोरांचं स्थान जर त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये परत तसं आलं तर शेतकरी जगेल का? निश्चितच जगेल. याचं कारण असं आहे, इतका मोठा आपलं संसाधन हे आहे की, आणि दुसरी गोष्ट काय की
तिथल्या परिस्थितीशी अनुकूल असलेलं जर हे बायो रिसोर्स आहे तर त्याला मेंटेन करायला, त्याला जगवायला, त्याला पाळायला जी काही कॉस्ट लागते, जे काही इनपुट्स लागतात ते नक्कीच कमी लागतील. महाराष्ट्रातल्या ज्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत गायींच्या, त्याबद्दल तू सांगत होतास, ते जरा सांग. महाराष्ट्रामधल्या आपल्या ज्या 5 जाती आहेत गायींच्या, खिलारी, डांगी, देवणी, लाल कंदारी आणि गवळव, तर या त्या भागात महाराष्ट्रातला जो ॲग्रोक्लायमॅटिक भाग पडतात महाराष्ट्रातले, त्या भागामध्ये तयार झालेले ब्रीड आहे. आता लाल कंदारी तुम्हाला सांगतो, मराठवाड्यातली जमीन बऱ्यापैकी दगड जमिनीमध्ये भरपूर आहेत, तर लोकांना घोड्याच्या खुरासारखे जनावरं पाहिजे. तिकडे बंजारा लोक जे आहेत, तांड्यावर राहणारे, ते कळपानी हे जनावरं ठेवतात आणि पिढ्यानपिढ्या या जनावरांचं ब्रीडिंग ते लोक करतात. त्या एरियामध्ये असलेल्या काय म्हणू त्याला, माती, जिओलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी याला अनुकूल असलेले हे ब्रीड आहे. सेम केस डांगीची आहे. आता कळसुबाईचं शिखर, हरिश्चंद्रगड, अकोले, सापुतारा, त्या उंच भागात असलेलं ते ब्रीड आहे, जास्त पावसाळी प्रदेशातलं. त्या जनावराच्या कातडीवरती आपल्याला सेबेशियस ग्लँड दिसतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये एक थेंबही पाण्याचा त्याच्या कातडीवरती ठरू शकत नाही आणि भाताच्या खाचरांमध्ये ती जनावरं काम करतात. म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही गुरढोरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आता आपल्याकडे म्हणजे लहानपणी दिवाळीच्या वेळेस म्हटलं जायचं की दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मण कोणाचा, आई बापाचा. आणि हे सगळं जे आहे म्हणजे आपली पुढे परत दे माझी खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. तर ते जे वाघाच्या पाठीत घालीन काठीसाठी जी शक्ती लागत होती ती त्या दुधात नव्हती. आता 24 तास गाय समजा तुमची दूध देणारी गोठ्यात बांधलेली असणार, तुम्ही तिला एक प्रकारच खाऊ घालणार, तर सारखंच दूध तुम्हाला मिळणार. आता या ज्या गायी आपण बघितल्या येणाऱ्या, या कमीत कमी मागच्या जंगलातलं 15 प्रकारच्या वनस्पती खाऊन आलेल्या असतील. त्यांची दूध द्यायची क्षमता कमी असेल, पण जी असेल ती अन्य दुधापेक्षा जास्त क्षमता त्यांच्यात असणार. तर हे जे सगळं आहे आत्ताच्या आपल्या बदलत्या बायोडायव्हर्सिटीमध्ये, म्हणजे बदलत्या आपलं जे संपूर्ण अवतीभोवतीचं वास्तव आहे हे बदलत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे गुराढोरांचं स्थान होतं, ज्याला म्हणजे आमच्याकडे तर त्याला लक्ष्मी म्हटलं जायचं, ती लक्ष्मी होती. तर आता ही लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरातूनच बाहेर पडली अगदी. आणि तू ज्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो, इथला शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्येच्या गर्तेत जाताना दिसतो. तर गुराढोरांचं स्थान जर त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये परत तसं आलं तर शेतकरी जगेल का? निश्चितच जगेल. याचं कारण असं आहे, इतका मोठा आपलं संसाधन हे आहे की, आणि दुसरी गोष्ट काय की तिथल्या परिस्थितीशी अनुकूल असलेलं जर हे बायो रिसोर्स आहे तर त्याला मेंटेन करायला, त्याला जगवायला, त्याला पाळायला जी काही कॉस्ट लागते, जे काही इनपुट्स लागतात ते नक्कीच कमी लागतील. फक्त प्रश्न येतो कुठे, तर या जनावरांचं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग होणं, या जनावरांची इम्प्रूव्हमेंट होणं, यांचं दूध वाढणं, आताच्या बाजारपेठेसाठी अवलंबून असलेले त्यांच्यातले जे काही कॅरेक्टर्स असतील ते निवडून तसं ब्रीडिंग करणं, या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे. आणि या लॅबोरेटरीमध्ये होऊन नाही चालणार, तर या लोकांना सोबत घेऊन करावं. प्रत्यक्ष शेतात गेलं पाहिजे, गोठ्यामध्ये गेलं पाहिजे, तर ते होईल. तसं बघायला गेलं तर जो काही आपल्याकडे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला, देशी गाईचं दूध हा बऱ्यापैकी भावनेत नाही. आणि भावनेतून आपल्या देशात तर कुठलाही प्रश्न भावनेवरच केला जातो. त्याचा वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ, सायंटिफिकली, बायोलॉजिकली टेस्टिंग त्याचं व्हायला पाहिजे. आणि तितक्या मोठ्या प्रमाणात ते खरंच आपल्याला मिळणार आहे का, हे आधी तारतम्य आपण कुठेतरी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने आज नाही होणार, पुढच्या 100 वर्षात होईल.
सजल, आता ज्या पद्धतीने आपल्याकडच्या प्रजातींचा विचार व्हायला लागलेला आहे, विशेषतः जे संकरित गाईचं दूध आहे त्याचे दुष्परिणाम आपल्या समाजावर दिसायला लागलेत. अचानक भारतीय समाजात ज्या पद्धतीने ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हृदयविकाराशी संबंधित आजार वाढायला लागलेले आहेत, त्यानंतर संशोधक आता त्याच्या मुळाकडे जायला लागले. त्याचं मूळ कारण काय आहे? तर आपण सगळेजण दुधाचं जास्त सेवन करणारे लोक आणि तेच चांगलं नसल्यामुळे, म्हणजे सकस नसल्यामुळे आपल्या शरीरावर हे दुष्परिणाम झालेले दिसत आहेत. तर तू त्याच्याकडे कसं बघतो? त्याच्याकडे मी इव्होल्युशनच्या अंगाने बघतो. याचं कारण असं की आपल्याकडल्या तयार झालेल्या जाती आणि आपण दोघा सोबत इव्हॉल्व होत गेलो आहे. त्या आपल्याला अनुकूल आहेत. म्हणजे जसं आपण कुत्र्याचं एक्झाम्पल घेतलं, कुत्रे आपल्या शेकोटी जवळ आले म्हणून ते पाळले गेले आणि त्यांचं पण तसं इव्होल्युशन झालं आणि आपलं पण झालं. तशा प्रकारे गायींचं पण असं असण्याची शक्यता आहे. आता तसं बघायला गेलं तर जो काही आपल्याकडे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला देशी गाईचं दूध हा बऱ्यापैकी भावनेत नाही. आणि भावनेतून म्हणजे आपल्या देशात तर कुठलाही प्रश्न भावनेवरच केला जातो. त्याचा वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ, सायंटिफिकली, बायोलॉजिकली टेस्टिंग त्याचं व्हायला पाहिजे. आणि तितक्या मोठ्या प्रमाणात ते खरंच आपल्याला मिळणार आहे का, हे आधी तारतम्य आपण कुठेतरी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने आज नाही होणार, पुढच्या 100 वर्षात होईल. पण योग्य तसे मग नाहीतर मग म्हणायचं काय की होल्स्टाईन फ्रिजियन गायच नाही आहे, जर्सी गायच नाही आहे, ती म्हैस आणि डुकराचं संकर आहे. मग आता या लोकांनी बेसिक 7वी 8वीतली तरी बायोलॉजी शिकली असेल की नाही? गाईला गाय न म्हणणं, ती गायच नाही आहे. तर विचार कसा आपण करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हां, मग त्याचे बाकी हे असतील की बाबा या विदेशी ज्या क्रॉसब्रीड गाई ज्या आहेत आपल्याकडे, यांना अँटीबायोटिक जास्त दिले जातात, त्यांना ऑक्सिटोसिन दिलं जातं, त्यांना 100 प्रकारचे औषधं दिले जातात आणि ते दुधात उतरतात आणि मग ते दूध आपल्याकडे येतं. दुधात प्रचंड भेसळ होते. भेसळ तर म्हणजे आपल्याकडे आता भेसळ बाजूला राहू द्या, दूधच कृत्रिम बनवून लोकांच्या गाडी उतरवायला लागलेले, असा सगळा प्रकार चालू आहे. तर याच्यात करायचं काय, करणार काय? तर या जनावरं पाळणाऱ्या जे जनसमुदाय आहेत, नंदा गवळी झालं, बंजारा झालं, इकडे गडचिरोलीतले गोलकर लोक आहेत, ते आंध्रातले आहेत, ते एक म्हशीचं ब्रीड पाळतात. त्याचं नाव मी सांगणार नाही का. पाळतात. तर त्याच्याकडे पण कोणाचं लक्ष अजून गेलेलं नाही. तू अभ्यास करतो की काय त्याच्यावर? त्याचा अभ्यास म्हणजे अभ्यास त्याचा सुरू केला आम्ही, पण परत तेच होईल की कोणीतरी हायजॅक करण्याची आपल्याकडे खूप हे असते. त्याचं नाव मी सांगतो. बल्लार शाह होते बघा, राजे. त्यांच्याकडे म्हशीचं एक ब्रीड होतं शाही नावाचं. ते ब्रीड आहे शाही. आणि गोलकर लोकांकडे प्युअर शाहीचे जनावर तुम्हाला सापडतात. आता ते आंध्रातनं वगैरे आले असतील इकडे, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये दूध फक्त त्यांच्याकडे मिळतं. एटापल्ली, भामरागड, आलापल्ली या भागामध्ये त्यांच्याचकडे दूध असतं. मराठवाड्यातले बंजारा मी सांगितलं, तिकडे अकोले, नगर जिल्ह्यामध्ये शमशेरपूर वगैरे भाग जो येतो, तिकडे कानडी हिंदू तलवार लोक आहेत. कानडी हिंदू तलवार ते कर्नाटकातनं तिकडे आलेले असतील. तर त्यांच्याकडे डांगी ब्रीड आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रामधलं खिल्लार, आता खिल्लार इतकं दुधाचं ब्रीड नाहीये, पण खिल्लारी बैलासाठी पण ते गोवंशासाठी जास्त त्याचा. अगदी तिकडे म्हस्के धनगर आहेत सांगली भागामध्ये, जावळीच्या याच्यामध्ये डंगे धनगर आहेत. या लोकांना एकत्र आणून या लोकांसोबत काम करून यांना जर विचारलं नाही आता, कारण परंपरागत या जनावरांना कसं सांभाळायचं, परंपरागत यांचं ब्रीडिंग कसं करायचं, हे सगळं यांना माहिती आहे. यांचं याबद्दलचं असलेलं ज्ञान, याचं डॉक्युमेंटेशन करणं, फक्त डॉक्युमेंट करून बंद करून न ठेवणं, तर उपयोगात कसं येईल, त्याचं सायंटिफिक व्हॅलिडेशन कसं करता येईल. आता मगाशी मी तुम्हाला लालकंदारीबद्दल सांगितलं की त्यांना घोड्याच्या खुरासारखं पाहिजे. त्या लोकांना आपण विचारलं जनावर तुम्हाला कसं पाहिजे, तर भाऊ काकडीसारखं जनावर पाहिजे. काकडीसारखं, आपली गावरान काकडी असते ना मोठी, तसं जनावर पाहिजे, टसटशीत बिलकुल.
असे घोड्यासारखे खुरं, लाल चुटूक आणि म्हणजे आडवं जास्ती असं जनावर पाहिजे. हे कसं ते ठरवतात तर 4-5 म्हणजे याच्याबद्दल नॉलेज असलेले जे लोक आहेत ते एकत्र येणं, ब्रीडिंग कसं करायचं हे ठरवणं, माझ्या गाईला कुठला वळू लागला पाहिजे हे ठरवणं, हे कुठेतरी आपण सुद्धा ध्यानात घेणं आवश्यक आहे, रिसर्च लेवलला आणि पॉलिसी लेवलला सुद्धा. निर्माणमुळे माझ्यात बऱ्यापैकी फरक पडला. त्याच्यात मला भेटलेली अजून एक व्यक्ती म्हणजे नंदा खरे, ज्यांचा उत्क्रांती आणि पुस्तक वाचल्यानंतर बदल झाला असेल. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे सगळ्यांशीच बोलताना ते बोलले होते की आपल्या ताटात येणारी जी गोष्ट आहे त्याच्या मागे काय काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 100%. आणि नाही तर बघा ना की सिकल सेल ॲनिमिया आहे, रोवणी करते भाताची पावसाळ्यामध्ये आणि भात आपल्याला त्याच्यामुळे मिळतोय आणि मला आवडत नाही किंवा मीठ कमी झालं म्हणून मी तो टाकून द्यायचा, सोडून देतो आपण. खरंच आहे, खरंच आहे. पॉलिसी किंवा जे आपलं एकूण नियोजन करणारे लोक आहेत त्यांनी वास्तवामध्ये म्हणजे तळात ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, प्रत्यक्ष जमिनीवर जे काम करणारे आहेत त्या लोकांशी बोललं पाहिजे, जे त्यात त्यांच्या जगण्याचा भाग आहे. बरोबर. गायी हा ज्यांच्या जगण्याचा भाग आहे त्या जमातींशी, त्या जातीतल्या लोकांशी जर सरकार बोललं तर त्याच्यावर काहीतरी आपल्याला नियोजन म्हणजे योजना ठरवता येतील. पण सध्या तर तशी परिस्थिती नाहीच आहे आपल्याकडे. मी सरकारचं सोडून देतो, पण जे अभ्यासक आहेत, आज महाराष्ट्रात इतकी कृषी विद्यापीठं आहेत, पण त्या कृषी विद्यापीठात जे संशोधन होतं ते शेतावर जात नाहीत, शेतावरचे लोक विद्यापीठात जात नाहीत. आणि तीच परिस्थिती पशुधनाबाबत आहे. 100%. तर नवी पिढी आता तुझी जी आहे यातले फार कमी लोक या विषयाकडे वळताना दिसतात, तर त्यांनी इकडे यावं म्हणून तू काय सांगशील? एक तर पहिली गोष्ट आपल्या रोजच्या जगण्याच्या, म्हणजे मी सुद्धा शहरातच वाढलो जगलो. फक्त तुझ्या घरामध्ये गोठा असल्यामुळे तुला गाईचा लळा आला. पण किती मी एक 10 वर्षाचा होतो तोपर्यंत, नंतर आम्हाला बाजूबाजूच्या लोकांच्या त्यांना त्रास होतो म्हणूनच ते सगळं बंद करावं लागलं. शहरी लोकांना तर बऱ्याच चांगल्या गोष्टींचा त्रास होतो, तसाच तो त्रास होता म्हणून त्याच्यामुळे ते बंद करावं लागलं. पण या लोकांना, हे जनावरं पाळणाऱ्या लोकांना, शेती करणाऱ्या लोकांना, मासेमारी करणाऱ्या लोकांना, धनगर लोकांना, डुकरं पाळणाऱ्या लोकांना, गाढवं पाळणाऱ्या लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्याकडे व्हर्टिकली न बघता हॉरिझॉन्टली त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. आणि तो आपल्या समाजाचा भाग आहे. त्यांच्यामुळे म्हणजे ज्या लोकांमुळे आपल्याला दूध मिळतं, ज्यांच्यामुळे आपला सकाळचा चहा होतो, त्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट देणार नसाल तर तुम्ही कोणाला रिस्पेक्ट देणार आहात? आणि जसं मी मगाशी म्हटलं की निर्माणमुळे माझ्यात बऱ्यापैकी फरक पडला. त्याच्यात मला भेटलेली अजून एक व्यक्ती म्हणजे नंदा खरे, ज्यांचा उत्क्रांती आणि पुस्तक वाचल्यानंतर बदल झाला असेल. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे सगळ्यांशीच बोलताना ते बोलले होते की आपल्या ताटात येणारी जी गोष्ट आहे त्याच्या मागे काय काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 100%. आणि नाही तर बघा ना की सिकल सेल ॲनिमिया आहे, रोवणी करते भाताची पावसाळ्यामध्ये आणि भात आपल्याला त्याच्यामुळे मिळतोय आणि मला आवडत नाही किंवा मीठ कमी झालं म्हणून मी तो टाकून द्यायचा, सोडून देतो आपण. खरंच आहे, खरंच आहे. तर कारण काय तर आणि सिकल सेल ॲनिमिया झालेली जर आमची आई बहीण शेतामधून जर ते काम करत असेल तर तिचं रक्त ती आठवत असते अक्षरशः. आणि रोजचा जुगार भाताच्या दाण्याबरोबर तिचं रक्त ती आठवत असते. तो विचार होत नाही. मला इथे एक गोष्ट आठवते. आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्य म्हणजे जेव्हा 72चा दुष्काळ पडला होता त्या काळात जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, यांच्याकडे एक माणूस लग्नाची पत्रिका घेऊन गेला आणि त्यांच्या भागात असे होती की आमंत्रण दिल्यानंतर त्या माणसाच्या हातून अक्षता घ्यायच्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अक्षता द्या. तर ते म्हणाले मी देणार नाही अक्षता. ते म्हणाले एक दाणा हा निर्माण करण्यासाठी शेतकरी घाम गाळत असतो आणि तुम्ही अक्षता पायदळी तुडवता. अगदी अगदी. म्हणजे किती मोठा विचार आमच्या पूर्वजांनी दिलेला आहे, पण तो दुर्दैवाने घेताना दिसत नाही. तेवढं करायचं म्हणजे
टिकमार्क ऍक्टिव्हिटी म्हणतो ना आपण तशासारखं, पण त्याच्या मागे विचार काय, त्याच्या मागे कशामुळे ती हे पडली असेल याचा विचारच आपण करणं बंद केलाय की आपण तो करू शकत नाही. मगाशी मी इव्होल्युशन बद्दल बोललो, कदाचित इव्होल्युशनच्या आपल्या आताच्या प्रोसेसमध्ये आपण आपला मेंदू तशा प्रकारे विचार करायला थांबलाय का? नाही, पण मेंदू या गोष्टीचा विचार करत नाही, पण टेक्नॉलॉजी आणि हे जे गॅजेट्स आहेत त्याचा विचार तर कोणी शिकवायची गरज नाही ना. तो आम्हाला बिना कोणी शिकवता आम्ही त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करत चाललेलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम किंवा गैरफायदे जेवढे काय घ्यायचे ते घेतच आहोत ना. तर मग जे आपलं मूळ आहे त्याचा विचार का मी नाकारतो? मी हे तुला विचारतो कारण तू त्या तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. बरोबर. ज्या तरुण पिढीबद्दल आता मी म्हणालो ती तरुण पिढी म्हणजे तू त्यांच्यात राहतोस, त्यांच्यात उठतो बसतोस, तर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे काय आहे नेमकं समजलेलं नाही अशासारखं दिसतं मला. अर्धवट काहीतरी म्हणजे मी माझी सुद्धा कंडिशन सांगतो की अर्धवट काहीतरी आपण अर्ध्या हळकुंडात पिवळं ज्याला आपण म्हणतो किंवा संक्रमणावस्था ना इकडे ना तिकडे. ना आम्ही मागचा आमचं जे आहे ते नाहीये धड आणि आधुनिक युगाची जी एक संपूर्णपणे मिळायला पाहिजे ती पण नाहीये. बरोबर, तसंही असू शकतं. हे येणारा काळ ते सांगू शकेल. पण म्हणजे माझ्याच सोबतच्या लोकांना, माझ्याच वयाच्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी हेच सांगेन की विचार जो आपण करतो तो फक्त स्वतःपुरता, आपल्या घरच्या पुरत्या, आपल्या नगरापुरता असा करू नका. म्हणजे सगळ्यांचं जग काही मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद असं असू नये किंवा कॅलिफोर्निया अजून लांब राहिलं. नाही, आपल्याकडचे जे हुशार मुलं ते त्या सगळ्यांचं एकच लक्ष असतं ना. कधी एकदा अमेरिकेत जाऊन स्थिरावतो आणि तिकडचा होऊन जातो. आपल्याकडचे जो सगळा बुद्धिमान वर्ग आहे हा बुद्धिमान वर्ग सगळा आपल्या इथल्या शासकीय पैशातून शिकतो आणि चाकरी मात्र तिकडे जाऊन करतो. अगदी बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणूनच सजल तुला एकला चलोरेमध्ये बोलवावं असं वाटलं, तुझं काम त्याचं कौतुक करावं असं वाटलं. कारण आता खऱ्या अर्थाने अशा तरुणांची आपल्या देशाला गरज आहे जे आपल्या वैयक्तिक सुखाची वाट सोडून एका वेगळ्या वाटेने समाजाला उपयोगी पडेल असं काहीतरी करणार आहेत. एकला चलोरेमध्ये आता आम्हाला घ्या, आम्हाला त्याच्यात सहभागी व्हायचं आहे असं सांगणारे फोन मला आठवड्याला एक 5-6 फोन तरी येतात. पण इथे मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही अशा लोकांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना त्यांचं काम समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय की ज्यांच्या कामातून समाजाला उपयोग झालेला आहे, ज्यांनी स्वतःपेक्षाही आपल्या समाजाचा विचार केलेला आहे आणि काहीतरी वेगळी वाट चोखाळलेली आहे. त्यामुळे ज्यांना आम्ही या कार्यक्रमात बोलवू शकत नाही त्यांनी मला माफ करावं आणि सजलसारख्या तरुणांचं आपण सगळ्यांनी स्वागत करावं. सजल, पुन्हा एकदा तू एकला चलोरेमध्ये आलास याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. या गोरज मुहूर्तावर मी तुला शुभेच्छा देतो. त्यामुळे त्या अधिक चांगल्या पद्धतीने तुला लाभ होते.